टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आता कारने थेट कोकणात येता येणार ही कोकण रेल्वेची सेवा पुन्हा एकदा वादात ठरण्याची शक्यता आहे। कार मुंबईची चढणार रायगडमध्ये आणि उतरणार गोव्यामध्ये, त्यामुळे कोकणवासियांना पुन्हा एकदा या ठिकाणी ठेंगा मिळण्याची शक्यता आहे। कोकण रेल्वेची कार ऑन ट्रेन ही सेवा 23 ऑगस्टपासून सुरू होते आहे, पण कोकण रेल्वेची ही योजना म्हणजे नाकापेक्षा मोती जड अशीच म्हणावी लागेल। याला कारणं अशी आहेत की या सेवेसाठी मुंबईतल्या चाकरमान्यांना कार रायगडमध्ये न्यावी लागणार आहे, तिथून ती कार थेट गोव्यात उतरावी लागणार आहे। त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा फायदा नसल्याचं या ठिकाणी स्पष्ट होत आहे। कोकणात येणाऱ्या कारचा प्रवासचा खर्च जो आहे तो 5 ते 6 हजार रुपये येऊ शकतो। तर या रोरो कार सेवेसाठी तब्बल GST सकट 60,875 रुपये मोजावे लागणार आहेत। तर या कारसोबत अतिरिक्त तिकीटसुद्धा या ठिकाणी प्रवाशांना मोजावे लागणार आहे। एका रोरो सेवेमधून फक्त 40 वाहनं आणि 120 प्रवासी या ठिकाणी येऊ शकतात। तर एक ट्रेन या ठिकाणी फुल झाली तर 120 प्रवासी प्रवास करू शकतात। तर एक एक्सप्रेस चालवली तर जवळपास 32,000 प्रवासी या ठिकाणी प्रवास करू शकतात। त्यामुळे ऐन गणेशोत्सवात सुरू होणारी ही कार ऑन रेल ही सेवा फसवी ठरण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे। त्यामुळे या सेवेचा नेमका फायदा कुणासाठी असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।